अग्निवीर योजना ही मुळातच पहिल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली होती। विरोधकांनी या योजनेवरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते, पण सरकारने अग्निवीर योजना चालूच ठेवली आणि पुन्हा एकदा अग्निवीरांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। केंद्राने न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्या एका प्रतिज्ञापत्राने अग्निवीरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। काय आहे नक्की हे प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। भारत सरकारने 14 जून 2022 ला अग्निवीर योजनेला मंजुरी दिली आणि काही महिन्यानंतरच म्हणजे सप्टेंबर 2022 ला अग्निवीर योजनामध्ये देशामध्ये लागू केली। भारतीय सैन्य दलामध्ये फक्त 4 वर्षांसाठीच्या जास्तीत जास्त सैनिकांची भरती केली जाणार आणि 4 वर्षांनंतर त्यांची निवृत्ती होणार अशी ही योजना होती आणि ज्यांची भरती होईल त्यांना अग्निवीर म्हटलं जाईल, जो एक नवीन लष्करी दर्जा असेल। ही योजना आणण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश होता की भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दल यांमध्ये संख्या वाढवायची। सध्या लष्करातील सैनिकांचे सरासरी वय जास्त आहे। या योजनेमुळे ते 32 वरून 26 वर्षांपर्यंत खाली आणण्याचं उद्दिष्ट होतं। देशसेवेसाठी तरुणांना संधी देणं आणि त्यांना शिस्तप्रिय बनवणं, लष्करावर पेन्शनचा जो मोठा आर्थिक भार आहे तो कमी करणं आणि संरक्षण दलाचे आधुनिकीकरण करणं, तरुणांना सैनिकी प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल कार्यबल तयार करणं असा उद्देश असल्याचं सरकारने सांगितलं होतं। मात्र सुरुवातीपासूनच केंद्र सरकारच्या या अग्निवीर योजनेला करडा विरोध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। विविध राजकीय पार्टी, सैनिकी विश्लेषक आणि सर्वसामान्य जनता आणि भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही जोरदार विरोध झाला होता, कारण की जवानांना जुन्या पद्धतीनुसार मिळणारी आयुष्यभराची पेन्शन, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सेवा या योजनेत मिळणार नाहीत, यावर तरुणांचा मोठा आक्षेप होता। 4 वर्षांनंतर केवळ 25% जवानांना कायम केलं जाईल आणि 75% तरुण 21 ते 25व्या वर्षी पुन्हा बेरोजगार होतील अशी भीती व्यक्त करण्यात आली होती। भारतीय सैन्यात कंत्राटी पद्धतीने भरती केल्यानं सैन्याची कार्यक्षमता आणि जवानांची बांधिलकी कमी होईल असा युक्तिवाद तज्ञांनी केला होता। तर दुसरीकडे कोरोना काळामुळे 2 वर्ष रखडलेल्या भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचं वय उलटून गेलं होतं, त्यामुळे त्यांना या नवीन नियमांचा फटका बसला होता। या योजनेच्या विरोधात प्रामुख्याने बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्रातील तरुणांनी तीव्र आंदोलनं देखील केली। तर काँग्रेसच्या राहुल गांधींनी अग्निवीर ही योजना म्हणजे अन्यायकारक योजना आहे असं म्हटलं होतं। याशिवाय आरजेडी, समाजवादी पार्टी, डावा पक्ष आणि आम आदमी पार्टी यांनीही या योजनेचा जोरदार विरोध केला। काही सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी जसं की मेजर जनरल शेओनान सिंग यांनी सैन्याच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली होती। मात्र सरकारने तरीही ही योजना चालूच ठेवली। आता यामध्ये नवीन बातमी समोर आली आहे की अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणे सेवा लाभ देता येणार नाही असं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात केंद्र सरकारने सादर केलंय। सेवेच्या लाभाबाबतीत अग्निवीर आणि नियमित सैनिक समान दर्जाचे नाहीत अशी माहिती केंद्र सरकारने शपथपत्रावर हायकोर्टात सादर केली। अग्निवीर हे नियमित सैनिकांच्या समान दर्जाचे नाहीत आणि म्हणूनच त्यांना मरणोत्तर निवृत्ती वेतनाचे लाभ दिले जाऊ शकत नाही असं म्हणणं केंद्र सरकारने मांडले। त्यामुळे अग्निवीरांचं कुटुंबीय कर्तव्यावर असताना अग्निवीराचा मृत्यू झाल्यास नियमित सैनिकांप्रमाणे निवृत्ती वेतन आणि अन्य लाभांशिवाय समानतेचा दावा करू शकत नसल्याचं म्हणणं केंद्र सरकारने मांडलंय। 9 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या अग्निवीर मुरल यांच्या आई ज्योतिबाई नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या नियमित सैनिकांप्रमाणेच अग्निवीरांनाही निवृत्ती वेतन आणि कल्याणकारी उपाययोजनांसह समान मरणोत्तर लाभ मिळावेत अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती। या याचिकेत केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केलं की अग्निवीर योजना ही सध्याच्या राष्ट्रीय गरजांसाठी तयार केलेली एक अल्पकालीन म्हणजे तात्पुरती नियुक्ती आहे। अग्निवीर हे नियमित सैनिकांच्या समान दर्जाचे नाहीत, त्यांची नियुक्ती 4 वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते असं म्हणणं केंद्र सरकारने याचिकेत मांडलंय। या प्रतिज्ञापत्रात 2 वेगवेगळ्या वर्गातील व्यक्तींमध्ये समानता असू शकत नाही असं केंद्राने स्पष्ट म्हटलंय। वर्गीकरणाचा आणि भेदभावाचा अग्निवीर योजनेच्या उद्दिष्टांशी तार्किक संबंध आहे। ते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 अन्वये घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचं म्हणणं प्रतिज्ञापत्रात मांडण्यात आलंय। अग्निवीर योजनेच्या सेवा शर्ती स्वीकारल्यानंतर मयत अग्निवीराची आई आता नियमित सैनिकाप्रमाणे सेवा लाभांसाठी अर्ज करू शकत नाही। राष्ट्राची अखंडता आणि सुरक्षेशी संबंधित धोरणात्मक निर्णयांचे न्यायालयीन पुनर्विलोकन मर्यादित असते असा युक्तिवाद केंद्र सरकारने केलाय। या याचिकेवर 18 जून रोजी पुढील सुनावणी होणार असून यामधून एक गोष्ट पुढे आली आहे की केंद्र सरकारने अग्निवीरांच्या तोंडाला पानं पुसली आहेत। अग्निवीर योजनेत तरुणांचा केवळ 4 वर्षे वापर करून त्यांना निराश करण्याचं काम केंद्र सरकारने केलंय हे निश्चित। त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या कारभारावर देशभरातून पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।